हाँ बोल आजी. आहेस कुठे तू? मीटिंगला गेलेस? नाही आजी, अस्मिता सोबत आहे. दे फोन दे तिला. खाते गुलाबजाम खाते. ते खाऊन झाल्यावर मी सांगतो तिला फोन करायला. आता बोलू शकणार नाही ती. तिचा फोन आला म्हणून तुला डिस्टर्ब करतोय. व्हॅलेंटाईन्स डे विश करायचं नव्हतं. म्हणजे काय झालंय? तुला आजीला फोन करून पटवून द्यायचंय की आपण दोघं सोबत हॉटेलमध्ये आहोत. मजेत आहात ना दोघं? मग झालं तर. हो हो, आम्ही छान धमाल करतोय. अस्मिता तू? अरे आजी आपली वाट पाहत असतील की नाही? काल आपण एकत्र होतो असं जर त्यांना वाटायला हवं असेल तर आपण एकत्र घरी जायला हवं ना? व्हेरी स्मार्ट मिस जेम्स बॉन्ड. स्मार्ट. मग काय करूया? ड्युएट गाऊन जाऊया? येस. अभि मस्करी पुरे. हा आणि काय रे, एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला? काय? मी मेसेजही केला होता तुला. कधीची आले मी इथे वाट पाहते तुझी. तू माझी वाट बघतेस? हो, पण आजींसाठी. पण अभि मी आज खूप खुश आहे. मी ज्या केससाठी गेले होते ना, ते गिरीश सर आणि त्यांची उमा 21 वर्षांनी एकमेकांना भेटले. खरंच त्यांच्याकडे पाहून आज कळलंय की प्रेमात किती शक्ती असते. खरंच कळलंय तुला? चला जाऊया घरी. चला. अभि कळलंय. आजीसाठी. अगं कधी येणार आहेत ते व्हॅलेंटाईन कपल? आजी तू सारखं सारखं काय तोच तोच विचार करतेयस? आणि अभिदादा एकटा येणार आहे. तो आला की मग कळेल तुला. हं बघ बघ आला. बाहेर सगळ्यांसमोर हातात हात घालून फिरत होता आणि माझ्यासमोर काल असताय. अस्मिता, व्हॅलेंटाईन डे झाला आता, तेव्हा आता माझ्या फ्रेंडला माझ्यासाठी जरा थोडी स्पेस दे. त्याला विचारायचं ना, काल तुम्ही एन्जॉय केला डे तो? अस्मिता तू नक्की काय केलंस? म्हणजे तू गिरीश अंकलची केस सोडवायला गेली होतीस की अभिदादा बरोबर होतीस? दोन्ही केलं. अच्छा, पण दोन्ही कसं जमलं तुला? आजी तर म्हणत होती की काल तू अभिदादा बरोबर होतीस. मग तू गिरीश अंकलची केस सोडवायला केव्हा गेलीस? त्याचं काय ना बाई, तू गिरीश काकांची केस माझ्या सहकार्याने सोडवली आणि आय मस्ट थँक यू फॉर दॅट. माझ्यात आणि अभित भांडणं व्हावी, आमच्या सगळ्या प्लॅनिंगचा फियास्को व्हावा म्हणून तू खूप प्रयत्न केलेस.
म्हणूनच तू गिरीश काकांना इथे माझ्याकडे घेऊन आलीस. पण त्यामुळेच मला त्यांची केस समजली आणि मी त्यांची आणि उमाची भेट घडवून देऊ शकले. काय बोलतेस तू अस्मिता? उलट मला त्यांची दया आली म्हणून मी त्यांना तुझ्याकडे घेऊन आले. दया? वैदू, तुला जर खरंच त्यांची दया आली असती ना तर तू लव्हर्स पार्क मधनं सरळ त्यांना इथे घरी घेऊन आली असतीस. पण तू तसं नाही केलीस. तू आधी एकटीच घरी आलीस. केशव काकांशी गिरीश काकांबद्दल कुचेष्टेने बोललीस. त्यानंतर माझं आणि अभिचं व्हॅलेंटाईन डेचं प्लॅनिंग ऐकलंस. मग तू पुन्हा तिथे गेलीस आणि गिरीश काकांना इथे घरी घेऊन आलीस. वा, छान. म्हणजे आता तू घरातही हेरगिरी सुरू केलीस. काय करू अगं, करावी लागते तुझ्यामुळे. वैदू, आईंच्या विरोधाला न जुमानता मी तुला मैत्रिणीसोबत शॉपिंगला जायची परवानगी दिली आणि तरीही तू हे असं वागलीस. एनिवेज, तू वाईट हेतूने करायला गेलीस पण त्यातून चांगलंच घडलं. गिरीश काका आणि उमा पुन्हा एकत्र आले आणि म्हणूनच, फक्त म्हणूनच मी अभिला किंवा घरात कोणालाही हे सांगणार नाही. पण तुझी ही वागणूक एक दिवस तुला अडचणीत आणली. अस्मिता, तू काय मला इशारा देतेस? आता तू मात केलीस, पण मी हार मानणाऱ्यातली नाहीये. पुन्हा केव्हा तरी संधी साधीनच. मी ज्या केससाठी गेले होते ना ते गिरीश सर आणि त्यांची उमा 21 वर्षांनी एकमेकांना भेटले. खरंच त्यांच्याकडे पाहून आज कळलंय की प्रेमात किती शक्ती असते. लोकांच्या प्रेमातली भक्ती आणि शक्ती जाणवली तुला. माझ्या प्रेमातली कधी जाणवेल? आजीला बंडल मारताना ततपपत झाली होती माझी. ही अस्मिता अजून काय पतंग उडवते? अरे बेड, अरे दरवाजा. बेड सेपरेट केले होते, जोडले कोणी? मी. तू बेड्स जॉईन केलेस का? Belated Happy Valentine's Day अभी.
हे सगळं काय चाललंय अस्मिता? गिरीश काकांच्या केसमुळे मला प्रेमाचा खरा अर्थ कळलाय अभि. मी आपलं पती पत्नीचं नातं स्वीकारायचं ठरवलंय. तू खरंच नीट विचार करून बोलतेस का? नाही म्हणजे उगाच भावनेच्या भरातच, पण पूर्ण विचार करून बोलते. आजपासून आपलं खरं नातं, खरं प्रेम सुरू होईल. माझा विश्वासच बसत नाही. तू मला चिंता काढ, मी खरंच मला चिंता काढ मला, आणि कन्फर्म करू दे की स्वप्न नाही. सोडू कशाला? बेड सेपरेट कोणी केले? अभि, ओरडतोयस कशाला? आपण बेड सेपरेट करूनच झोपतो ना. हो हा हो, पण ते फूल ते ग्रीटिंग ते अभि काय बोलतोयस तू? ग्रीटिंग ग्रीटिंग? माझ्यासाठी ग्रीटिंग आणलंस? कशाला? कशाला कशाला आणेन मी तुझ्यासाठी ग्रीटिंग? का? नाही, मी तुला झोपूच देणार नाही. आधी ते वाक्य पूर्ण कर. काय बडबडत होतास तू? फूल, ग्रीटिंग वगैरे काय काय? नाही सांगणार. असंच आहे मी. अबे एक मिनिट, मी तुला झोपूच देणार नाही. आधी काय बडबडत होतास ते सांग मला. क्लिअर कर सगळं. आधी लग्न करण्यामागचा 5वा फायदा शोधून काढ, मग सांगेन सगळं सविस्तर. गुड नाईट. अभि, गुड नाईट. मी स्वप्न पाहिलं आणि नको ते बोलून गेलो. पण माझ्या मनातलं तुला सांगून प्रेशराईज नाही करणार. गिरीश सरांनी तर 21 वर्ष वाट पाहिली. मीही पाहिजे. डॉक्टर काका, जहागीरदार साहेबांनी विचारले म्हणून विचारते. खरंच अनूपना काही भयानक स्वप्न पडतायत का? हो, म्हणजे बऱ्याचदा तो रात्री अपरात्री पहाटे जागा होतो तेव्हा तो घाबरलेला असतो. पण त्याला नेमकी कुठली स्वप्न पडतात, त्याला स्वप्न पडतात का, हे अजून काहीच सांगता येत नाहीये. डॉक्टर काका, दाजी 1-2 दिवस पर्टिक्युलरली रात्रीच्या वेळी अनूपवर लक्ष ठेवायला इथे थांबले तर चालेल ना तुम्हाला? हो,
तशी मी त्यांना परवानगी दिली आहे आणि त्यांची सोयही केली आहे मी. बरं ताजी, इतर कोणाला संशय येऊ नये म्हणून जरा आजूबाजूच्या खोल्यांवरही लक्ष ठेवा. आई 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 अगर ती नर्स आहे. आई शांत हो. अस्मिता मॅडम, मॅडम शोधलं की सापडतच असं म्हणता ना तुम्ही? माझं जे हरवलंय ते शोधून द्याल? मी म्हणाली मॅडम बाहेर गेल्या, पण तुम्ही आमच्याशी बोलू शकता. आम्ही त्यांचे सहकारी आहोत. काय हरवलंय तुमचं? माझ्या आयुष्यातला एक दिवस हरवलाय. ताजी, 1-2 दिवस तुम्ही इथेच थांबा. अनुपवर लक्ष ठेवा आणि अनुपला भेटायला येणाऱ्यांवरही. या आतल्या पेशंट नर्सला पाहून का घाबरल्या? त्या नर्सला त्या कोण समजलं? बघताय काय असे? मी खरंच सांगतेय. पण दिवस कसा हरवेल आणि तो शोधायचा कसा? मी खरंच सांगतेय. माझ्या आयुष्यातला एक दिवस हरवलाय. हो, इट्स ओके. मी विश्वास ठेवतो की तुमच्या आयुष्यातला एक दिवस हरवला, पण मुळात तो दिवस शोधायचा म्हणजे काय करायचं काय? आणि कोणता दिवस हरवलाय तुमचा? ते मला नाही माहितीये. मला नाही सांगता येणार. हे बघा, मी वर्तमानपत्र वाचत नाही. माझ्याकडे टीव्ही नाही. माझ्याकडे कॅलेंडर सुद्धा नाही. मी घरी एकटीच असते. मी खरंच सांगतेय, गेल्या आठवड्यात माझ्या आयुष्यातला एक दिवस हरवलाय. हे कसं शक्य आहे? तुम्हाला दिवसवारांची जाणीवच नाहीये आणि तुम्ही म्हणताय माझा दिवस हरवलाय. आणि मुळात गेलेला दिवस शोधणार कसा? तो परत थोडाच येणार आहे. ते मला सुद्धा कळतं हो, पण माझ्या आयुष्यातला तो एक दिवस मला शोधायचा आहे. गेल्या आठवड्यात 6 दिवस कसे आले मला कळलं पाहिजे. हो, पण हरवलेला दिवस शोधून काय करणार आहात तुम्ही? ते तुम्हाला काय करायचंय? तुम्ही तुमच्या अस्मिता मॅडमना बोलवा. मला त्यांच्याशीच बोलायचंय. अनुपवर तर दाजी लक्ष ठेवतीलच, पण मगाशी त्या नर्सला पाहून घाबरलेल्या त्या बाई, त्यांना काय झालं? त्या वैशाली वर्तक. गेल्या गुरुवारी त्यांना डीप डिप्रेशनचा अटॅक आला आणि त्या कोलॅप्स झाल्या. डिप्रेशन कशामुळे? 10 वर्षापूर्वी त्यांच्या चुकीमुळे एक मुलगा अपघातात दगावला. ती अपराधीपणाची भावना अजूनही त्यांचं मन पोखरते. त्या कोलॅप्स झाल्याचं मला आश्चर्य वाटतंय, कारण डॉक्टर काय म्हणजे ट्रीटमेंट सुरू होती, मग परत अटॅक? मिहीर, हे घडलं त्यावेळी त्या एकट्याच होत्या. त्यामुळे त्यांनी सांगितलं तरच आपल्याला कळणार आहे, आणि आता तर त्या काहीच सांगत नाहीयेत. पण आता तो विषय काढणं म्हणजे खूपच रिस्की आहे.
आम्ही अँटी डिप्रेशनचा डोस देतोय, आम्ही आमच्याकडून सगळे प्रयत्न करतोय. आणि हो, तुला जर काही महत्वाचं काम असेल तर तू जाऊ शकतोस. नाही, माझ्या आईला बरं वाटल्याशिवाय मी कामावर जाणार नाही. तिच्याशिवाय कोणी नाही आहे मला या जगात. वैशालीताई बऱ्या होतील, आम्ही आहोत ना. वैशालीताईंना आम्ही झोपेचं इंजेक्शन दिलेलं आहे. तू जाऊन काहीतरी खाऊन ये. नकोय मला खायला. अरे अशाने तुझी तब्येत बिघडेल. खाण्यापिण्याची आबाळ करू नकोस. निदान चहा तरी घे. तुझ्या आईसाठी तुलाच उभं राहायला हवं. त्यांचा मुलगा 10 वर्षांपूर्वीच्या अपघाताचा एवढा परिणाम. अपघातात जो गेला तो कोण होता? त्यांचा रिलेटिव्ह वगैरे होता का? नाही, रिलेटिव्ह नव्हता तो. त्यांच्या शेजारी राहायचा. कौस्तुभ त्याचं नाव. त्यांच्या शेजारणीचा एकुलता एक मुलगा. दोघींची कहाणी खूपच विलक्षण आहे. दोघींनाही नवरा नव्हता आणि दोघींनाही एक एकच मुलगा होता. दोघींचीही खूप चांगली मैत्री होती. पण अपघातात कौस्तुभ गेला आणि सगळंच बिनसलं. मग त्या शेजारीण त्या तिथेच राहतात का अजून? नाव काय त्यांचं? त्यांचं नाव कावेरी. त्या अजून तिथेच राहतात. आंबरेवाडीत दोघींचं घर शेजारी शेजारी आहे. कावेरी शानबाग. माझं नाव कावेरी, कावेरी शानबाग. हो, आंबरेवाडीत माझा बंगला आहे. पण तुम्ही माझी विचारपूस करण्यात का वेळ घालवताय? तुम्ही अस्मिता मॅडमला फोन लावा ना. फोन लावा त्यांना. अस्मिता मॅडम एका महत्वाच्या केससाठी बाहेर गेल्या आणि या कामासाठी त्यांना डिस्टर्ब नाही करू शकत. काकू, मला असं वाटतं तुम्ही एकट्या राहा. सेम रुटीन लाईफ जगता म्हणून तुमचा कदाचित गोंधळ झाला असेल, म्हणून तुम्हाला तो दिवस आठवत नसेल. नाही हो, तुम्हाला कळतच नाहीये मला काय म्हणायचंय ते. अस्मिताचं नाव ऐकून मोठ्या आशेने आले होते मी इथे. पण मला नाही वाटत माझं इथे काम होईल म्हणून. पण मी शोध घेतल्याशिवाय राहणार नाहीये. मला माझ्या आयुष्यातला तो दिवस शोधून काढायचा आहे. मला माझ्या आयुष्यातला तो दिवस शोधा. माझ्या आयुष्यात माझं ऐकून घे काकू. का गेलास त्यांच्या मागे? आपल्याला काही कमी काम आहेत का? मनाली, आपल्याला मॅडमने काय शिकवलंय? जी व्यक्ती प्रॉब्लेम मध्ये असेल तिला मदत करायची. हो ना? हो, पण आपण काय मदत करणार त्यांची? मला माहितीये ते मनाली. बघितलंस ना तूच कशा कंटाळ्यात गेल्या त्या. आता त्या घरी गेल्यात की आणखीन कुठे गेल्यात कोणाच ठाऊक नाही. वैशाली, तूच केलंय. कुठे कोण आले? कोणीच नाहीये. झोपा, कोणीच नाहीये. नाही कोणी नाही. मी बघितलंय, कोणी नाहीये तिकडे. झोपा झोपा, शांत झोपा तुम्ही. कोणी नाहीये तिकडे. नाही, कोणीच नाहीये. झोपा. काय हरवलं होतं त्यांचं? एक दिवस. त्यांच्या आयुष्यातला एक दिवस हरवला असं म्हणत होते. तो दिवस कोणता आहे हेही त्यांना माहित नाही, पण तरी त्यांना तो दिवस शोधायचा. मॅडम, मला असं वाटतं एकाकी आयुष्यामुळे त्या कोणाशी तरी बोलण्यासाठी संधी शोधत. म्हणजे दामिनी सारखं.
नाही एक्झॅक्टली तसं नाही, म्हणजे त्या साधारण एजेड वाटल्या मला, 60+ वगैरे असते. पण त्याचा काय संबंध? मॅडम मला त्या जरा सायकिकच वाटत. त्यांनी काही फोन नंबर वगैरे दिलाय त्यांचा? नाही, काहीच नाही. त्या सरळ तणतणत निघून गेले. नाव काय त्यांचं? कावेरी शानबाग. कावेरी शानबाग? म्हणजे आंबरेवाडीत राहतात त्या कावेरी शानबाग? हो, म्हणजे पत्ता असंच काहीतरी सांगितलं. पण तुम्हाला कसं कळलं? आज हॉस्पिटलमध्ये डीप डिप्रेशनचा अटॅक येऊन एका पेशंटना ऍडमिट केलं. वैशाली वर्तक नाव त्यांचं. या कावेरी शानबाग त्यांच्या शेजारी राहतात. हॅलो. हां, अहो मी नाही येऊ शकत कारण माझ्या आईला अचानक ऍडमिट करावं लागलं ना, हॉस्पिटलमध्ये आहे. हो, सॉरी. कामावरून फोन होता. मला वाटतं हरवलेल्या दिवसाचं निमित्त करून त्या दुसऱ्याच कुठल्या तरी कारणासाठी इथे आल्या होत्या. का? म्हणजे तुम्हाला असं का वाटतं? कारण वैशालींच्या चुकीमुळे कावेरींचा एकुलता एक मुलगा कौस्तुभ काही वर्षांपूर्वी वारला. मला वाटतं आपण वैशालींच्या मुलाशी, मिहिरशी या संदर्भात बोलायला हवं. त्यांच्याकडून कावेरीबद्दल काही माहिती मिळते का ते पाहायला हवं. पण वैशालींच्या आत्ताच्या या परिस्थितीला कावेरी जबाबदार असेल? ताजींचा मेसेज आला. त्या वैशाली वर्तकांना जागे पण ही स्वप्न पडतात. कोणतरी बाई आल्याचा भास होतो. हॅलो दाजी, एक काम करा, तुम्ही अनूप सोबतच आता वैशालींवरही लक्ष ठेवा आणि जरा डॉक्टरांना सांगून त्या वैशाली वर्तकांची फाईल मला पाठवून द्या. आणि हो, डॉक्टरांकरवी त्या मिहिरनाही निरोप पाठवा. मला भेटायचंय त्यांना. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या दोन गोष्टी वैशालींच्या घरी सापडल्या. कदाचित त्यामुळेच त्यांना अटॅक आला असेल. वैशालींना अटॅक गुरुवारी आला. त्यावेळी त्या घरी एकट्याच होत्या. मिहिर पुण्याला गेला होता आणि कावेरीही त्यावेळी घरात एकट्याच होत्या. अस्मिता मॅडम, डॉक्टर मला बोललेत तुमच्याबद्दल. नेमका कसला तपास करणार आहात? त्याआधी मला सांगा, कौस्तुभचा फोटो आणि अपघाताची बातमी असलेला पेपर तुम्ही घरी का ठेवला? कौस्तुभच्या अपघाताबद्दल बोलणंच सोडा, त्याचं नाव जरी काढलं तरी आई अस्वस्थ होते. मग मी हे सगळं कसं ठेवणार घरात? कावेरी मावशी स्वतःच्याच दुःखात पूर्ण बुडाली. म्हणजे अपघात झाल्यानंतर आईशी बोलली सुद्धा नाही, रागवली सुद्धा नाही आईवर. तेव्हा नेमकं काय झालं होतं? बसा ना प्लीज, बसून बोलूयात. दहा वर्ष झालीत त्या गोष्टीला. मला चांगला जॉब मिळाला होता. महाशिवरात्रीचा दिवस होता तो. आईने ठरवलं
माझ्यासाठी नवीन शर्ट घ्यायचे म्हणून बाजारात निघाली. कौस्तुभला विचारलं, तू येतोस का माझ्याबरोबर? कौस्तुभ हो म्हणाला. त्यावेळी आमच्याकडे स्कूटर होती. कौस्तुभ आणि आई स्कूटरने जात होते. आमरेवाडीहून हायवेला टच करण्यासाठी टर्न घेतला तर समोरून एक ट्रक आला अंगावर. त्याला वाचवायचं म्हणून आईने ब्रेक मारला तर गाडी स्लिप झाली. आई एकीकडे आणि कौस्तुभ, अरे का सोडून गेलास तू मला? आता मी कशी जगू आणि कोणासाठी जगू रे? कौस्तुभ बाळा, काय होऊन बसलं रे हे? कौस्तुभ, तुझं दुःख मी समजू शकतो ग, पण आईने हे मुद्दाम नाही केलं. तिची चूक नव्हती असं म्हटलंय मी. पण तुझ्या डोळ्यात दिसतंय ना. आणि तिथे कौस्तुभ गेल्यापासून आई स्वतःला अपराधी मान तुझ्या समोरही यायला घाबरते. मग तुझी काय अपेक्षा आहे? मी आरती ओवाळायला हवी तिची? चूक तिची नाहीये, चूक माझीच आहे. मी पाठवलं होतं कौस्तुभला तिच्या बरोबर. पण तिला कशाला घाबरायला पाहिजे? माझ्या पोटचा पोर गेला, पण मी काही तक्रार नाही केलेली ना तिच्याशी भांडायला गेले. चुपचाप सगळं एकटी सहन करत राहिले. माझं दुःख मी गिळत बसले रे. मी नाही तक्रार केली तिच्याबद्दल. तू तक्रार केली नाहीस हे उपकार झालेत आमच्यावर. तू समजून घेतलंस की आईची चूक नव्हती. चूक नव्हती असं म्हटलं मी? मी तिची तक्रार नाही केली, कारण तिची तक्रार करून माझा कौस्तुभ पुन्हा परत येणार नव्हता म्हणून नाही केली. त्याचं दुःख मलाही आहे. तू आमच्या दोघांमध्ये फरक नाही केला. लाड करतानाही माझ्यात आणि कौस्तुभ मध्ये फरक नाही केला. फक्त एक उपकार कर, खोटं का होईना तू आईला सांग तू तिला माफ केलंयस. नाहीतर ती नाही जगू शकणार. माफ केलंय असं खोटं का म्हणू मी? माझ्यासाठी प्लीज, माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी. आई, सोड ना माझ्या मुलाला. हे बघ, पुन्हा माझा राग त्याच्यावर काढू नकोस. मी तुझ्या मुलाचा जीव घेते असं वाटतंय तुला? त्याचा गळा कापते असं वाटतंय का तुला? तुझ्या चुकीमुळे माझ्या मुलाचा जीव गेला म्हणून मी तुझ्या मुलाच्या जीवावर उठले असं म्हणायचंय का तुला? मावशी, हे बघ कावेरी, जे काय बोलायचं ना ते मला बोला. काय करायचं ना ते मला कर. पण माझ्या मेरीला नको. तू काय आलास इथे? हा, काय आलास? आई, अगं मी मावशीला समजवायला आलो. शांत होतो. मिहीर, तू हिला आत्ताच्या आता इथून घेऊन जा आणि पुन्हा इथे आणू नकोस. चल निघ इथून. चालती हो माझ्या मुलाचं. आई, निघ इथून. निघ. चालती हो. आई, माझ्या सहनशक्तीचा आणि संयमाचा अंत बघू नकोस.
करते व्हा इथून. निघा इथून. चल इथं. चल. शांत हो. चल आई. चल आई. त्याच्यानंतर कावेरी मावशी कधी आईशी भांडली नाही, पण बोललीही नाही. एकेकाळच्या जीवलग मैत्रिणी. कावेरी मावशीने तर स्वतःला घरातच कोंडून घेतलं आणि आईची कधी हिंमत नाही झाली तिला भेटायची. तेव्हापासून आई त्या अपराधीपणाचं ओझं घेऊनच जगली. पण या 10 वर्षात त्या दोघी एकमेकींसमोर कधी आल्याच नाहीत. नाही. कधी खिडकीतून किंवा दारातून नजरानजर झाली ना तर कावेरी मावशी धुमसत राहायची, आदळा पडत राहायची 2-2 दिवस. नाही, आमची आई डिप्रेशन मध्ये जायची, खायची प्यायची नाही, काही नाही. मग मीच खिडक्यांना पडदे लावून घेतले, कारण एकीकडे मला आईला सांभाळावं लागायचं तर दुसरीकडे मावशीला. पण मग मावशी तुमच्याशी नीट वागायच्या? हो, किंबहुना पूर्वीपेक्षा जास्तच. कुठेतरी नकळत ती माझ्यामध्ये कौस्तुभ शोधायची. मग मी पण तिची काळजी घ्यायचो, तिला औषध आणून देणं, काय हवं नको ते आणून देणं. पण मी तिला भेटलेलं आईला अजिबात आवडायचं नाही. 10 वर्ष तुम्ही शेजारी शेजारीच राहताय, म्हणजे कधीच कोणालाही घर बदलण्याचा विचार मनात नाही आला? कौस्तुभच्या सगळ्या आठवणी त्या घरात होत्या, म्हणून मावशीला ती जागा सोडायची नव्हती. आणि आमचं घर बाबांनी आईच्या हौसेप्रमाणे, तिच्या आवडीप्रमाणे बनवलं होतं, म्हणून आईला ते घर सोडायचं नव्हतं. सर, ऍक्च्युली आय एम सॉरी, पण तुम्ही अजून लग्न का नाही केलं? आईची अशी अवस्था असताना ते शक्य नव्हतं. म्हणजे माझ्यासारखीच माझ्या आईला समजून घेणारी, तिची काळजी घेणारी, जबाबदारी घेणारी मुलगी मला हवी. तशी मुलगी मिळाली तर मी लग्न करीन. मिहीर, वैशाली मावशींना अटॅक आला तेव्हा तुम्ही पुण्यात होता ना? हो, माझी कॉन्फरन्स होती. मी MRI ना, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. मला डॉक्टरांनी फोन करून कळवलं गुरुवारी दुपारी. संध्याकाळी मी इथे आलो. पण म्हणजे तुम्ही नसताना वैशाली मावशी आणि कावेरी मावशींमध्ये काही भांडणं वगैरे झाली असतील तर? नाही नाही नाही, तसं नाही मला वाटत. पण कावेरी मावशी घराबाहेर पडायचीच नाही, म्हणजे आई समोर तर यायचीच नाही. गेल्या 10 वर्षात खूप निवळली होती ती, निदान असं वाटत तरी होतं. पण आई हा विषय वर्ज्य होता तिच्यासाठी. नाही, या अशा परिस्थितीवर एकच उपाय, एकच औषध आहे, ते म्हणजे काळ. 10 वर्ष उलटून गेली या सगळ्याला. त्यानंतर वैशाली मावशींची ट्रीटमेंटही चालू होती. त्यांना इतक्या वर्षात कधीच त्रास नाही झाला, मग त्याच दिवशी एवढा तीव्र अटॅक कसा आला? अहो, तेच मला समजत नाहीये. आईची खूप काळजी वाटते आहे मला. अस्मिता मॅडम, मी निघू, मला आईजवळ जायला हवं. हो हो, नक्कीच. बोलण्याच्या नादात खूप वेळ घेतला तुमचा. या तुम्ही, आणि काही गरज लागली तर प्लीज कळवा आम्हाला. अस्मिता मॅडम, तुम्ही कावेरी मावशीकडे संशयाने पाहू नका. वैशालींना आलेला अटॅक आणि कावेरींचा हरवलेला 1 दिवस, या दोन्ही गोष्टींमध्ये काही संबंध नाही असं वाटतं.
पण कदाचित यांचा काहीतरी संबंध असू शकतो. आत्ताच कुठल्याही निर्णयावर नाही पोहोचता येणार. मॅडम, तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे आता आपण कावेरीचा हरवलेला दिवस शोधायचा आहे का? मावशी, तुम्ही? अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. तुम्ही माझ्याकडे आला होतात ना मला भेटायला? यांनी सांगितलं मला. स्वतःच्या जखमेवरची खपली अशी का काढताय पुन्हा? जखमेवरची खपली केव्हा निघते? जेव्हा ती जखम बरी व्हायला लागते. पण ही जखम कधीच बरी न होणारी आहे. पंधरा वर्षाचं पोटचं पोर जाण्याचं दुःख तुम्हाला काय समजणार हो? आणि हे सगळं काय? तुम्ही तर म्हणाला होतात की तुमच्या घरात एकही कॅलेंडर नाही, पण इथे तर 2-2 कॅलेंडर्स आहेत. मी तुम्हाला माझा हरवलेला दिवस शोधायला सांगितलं होतं, पण माझं म्हणणं तुम्हाला पटलं नाही. मग मी ठरवलं आपणच शोध घ्यायचा, आणि म्हणून ही कॅलेंडर्स घेऊन आले. हे बघा, हे 7 आहेत ना? आहेत ना 7? आहेत ना? पण प्रत्यक्ष हे 6च होते.